खबरदार महाराष्ट्र न्यूज। अनेक महिन्यापासून जन्म मृत्यू विभाग व विवाह नोंदणी विभागापासून तक्रारींच्या प्रचंड तक्रारी वाढलेल्या आहेत भागामध्ये। हे पाहण्यासाठी आम्ही जेव्हा भागातील अनेक समस्यांना घेऊन या विभागात आलो तर हे निदर्शनास आलं की या विभागाकडून अत्यंत उशिरा व वाईट पद्धतीने काम चालू आहे। इथं आलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने रिस्पॉन्स मिळत नाही, आलेल्या नागरिकांना योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळत नाही। हे लक्षात आल्यावर मी आपल्या जन्ममृत्यू विभागावर जे प्रमुख आहेत राखी मांडणे मॅडम यांना मी संपर्क साधलं। ते स्वतः मॅडम आलते। तर यामध्ये अनेक नागरिकांना रांगेत उभा करणं, उशिरा काम करणं अशा अनेक तक्रारी निदर्शनास आल्यामुळे आम्ही या विषयाचं कुठंतरी आयुक्त साहेबांनाही आम्ही आता या विषयात लक्ष घालण्यास विनंती करणार आहे। व हे प्रकार जर असंच घडत असेल तर हे खरंच शहरवासियांना खूप मोठ्या प्रमाणे त्रास होतोय आणि इथं येणारा प्रत्येक माणूस हा स्वतःचं काम वेळ थांबवून येतो। मला असं वाटत नाही की आता ऑनलाईन प्रोसेस चालू असताना सुद्धा नागरिकांची इथं गर्दी व्हायला पाहिजे। तर का होतंय हे खूप मोठा प्रश्न आता मला पडलेला आहे। तसंच सोलापूर शहरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना या ऑफिसमुळे त्रास होतोय। हे आज सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडातून येतोय। खरंच हे वाईट घटना आहे। काही नागरिकांची तक्रार आहे, अधिकारी कर्मचारी रागाने बोलतात, हे करतात। आत्ताच एक तुमचा प्रकार समोर झालाय, काय होतं ते प्रकरण सांगा। मी आल्यावर मी थोडा वेळ थांबलो तर काही लोकांचा अशी तक्रार आहे की आम्ही तिथंपर्यंत जरी पोचलो तरी त्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून त्या प्रकरणाचं अडचण हे सांगितलं जात नाही। तर सांगण्यापेक्षा वेळ घालूपणा किंवा काहीतरी उलटं उत्तर देत आहेत असं मी नागरिकांना रांगेत उभारून मी ऐकत होतो। तर खरंच हे कुठंतरी चुकतंय प्रशासनाचं असं मला स्पष्ट वाटतं। आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे यामध्ये? मी आता जसं राखी माने मॅडमांना बोललो की हे तक्रार विभागाने त्यांनी तात्काळ मी फोन केल्यावर 10व्या मिनिटाला इथं आलते आणि त्यांनी या घटनेचं त्यांनीही समर्थन केलेलं नाही। तर ही घटना चुकीची आहे म्हणून इथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सांगितले। तर मी या बाबतीत आत्ता शक्य होईल तेवढं मी आयुक्तांच्या माध्यमातून नसेल तर हे प्रसंग जर असंच वाढत गेलं तर मला हे विषय सभागृहात घ्यावं लागेल।